नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, तुमच्या मित्रांसोबत खेळाच्या दिवसाचे नियोजन करण्याचा विचार करा. कल्पना करा की तुमच्याकडे 18 चेंडू आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या खेळांसाठी त्यांना समान गटांमध्ये विभागायचे आहे. जर प्रत्येक गटात समान संख्येचे चेंडू असतील तर तुम्ही किती गट बनवू शकता हे तुम्हाला शोधावे लागेल. येथे सामान्य घटक आणि सामान्य गुणक उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्हाला प्रत्येक गटात 3 किंवा 6 चेंडू असतील असे गट तयार करायचे आहे, तर तुम्ही सामान्य घटक वापरून चेंडू समान रीतीने कसे विभाजित करायचे हे ठरवाल. दुसरीकडे जर तुम्ही अनेक खेळ आयोजित करत असाल आणि सर्व खेळ वेळापत्रकांमध्ये पूर्णपणे बसणारी संख्या शोधायची असेल, तर सामान्य गुणक तुम्हाला सर्वोत्तम वेळ शोधण्यास मदत करतील, जेणेकरून प्रत्येक वेळ विलंब न करता सुरू होईल. या संकल्पना समजून घेतल्याने तुम्हाला वस्तूंचे समान रीतीने विभाजन करणे किंवा क्रियाकलापांचे समन्वय साधणे यासारख्या समस्या सोडवण्यास मदत होते. सामान्य घटक आणि सामान्य गुणकांबद्दल जाणून घेतल्याने आयोजन आणि नियोजन कसे सोपे होऊ शकते ते पाहूया. अभ्यासाचे निकाल. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. वास्तविक जीवनातील परिस्थितीत चांगल्या संघटनासाठी सामान्य घटक आणि गुणाकार ओळखा. व्यावहारिक परिस्थितीत सहमूळ संख्यांची संकल्पना समजून घ्या आणि ती लागू करा. संख्यांना त्यांच्या मूळ घटकांमध्ये प्रभावीपणे विभाजित करण्यासाठी अविभाज्य घटकीकरण वापरा. वस्तूंचे विभाजन करणे किंवा कार्यक्रमांचे वेळापत्रक तयार करणे यांसारख्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी HCF आणि LCM ची गणना करा. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत सामान्य घटक, सामान्य गुणाकार, सहमूळ संख्या, मूळ घटकीकरण, सर्वोच्च सामान्य संख्या HCF, सर्वात मोठा सामान्य विभाजक GCD, सर्वात कमी सामान्य गुणाकार LCM, पुनरावृत्ती भागाकार पद्धत. मुलांनो, चला आपण शोधूया सामान्य घटक आणि सामान्य गुणाकार. उदाहरण 1. 25 आणि 55 चे सामान्य घटक कोणते आहेत? उपाय. 25 चे घटक 1 आणि 5 आहेत. 55 चे घटक 1, 5, 11 आहेत. 25 आणि 55 चे सामान्य घटक 1 आणि 5 आहेत. उदाहरण 2. 3 आणि 4 ते सामायिक गुणाकार शोधा. उपाय. 3 चे गुणाकार 0, 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24. 4 चे गुणाकार 0, 4, 8, 12, 16, 20, 24, 28. 3 आणि 4 ते सामायिक गुणाकार 0, 12, 24 इत्यादी आहेत.
मुलांनो, सहमूळ संख्या म्हणजे काय? जर दोन संख्यांमधील एक हा एकमेव सामान्य घटक असेल तर त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. उदाहरण, 7 आणि 15 सहमूळ संख्या आहेत की नाही ते तपासा. उपाय: 7 चे घटक 1 आणि 7 आहेत. 15 चे घटक 1, 5, 3 आणि 15 आहेत. 7 आणि 15 चा सामान्य घटक फक्त 1 आहे, म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत. चला आपण मूळ गुणांकन पाहूया. मूळ गुणांकन म्हणजे मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून संख्या लिहिण्याची प्रक्रिया. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचे फक्त दोनच घटक असतात, एक आणि ती संख्या स्वतः. उदाहरणार्थ, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 इत्यादी मूळ संख्या आहेत. कोणत्याही संख्येचे मूळ गुणांकन म्हणजे त्या संख्येला मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दर्शवणे. उदाहरणार्थ, 40 चे मूळ गुणांकन खालील प्रकारे करता येते. चाळीसचे मूळ गुणनीकरण बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 बरोबर 2 चा घन गुणिले 5. मूळ गुणनीकरण म्हणजे संख्येचे सर्व मूळ गुणांकन शोधण्याची प्रक्रिया. संख्येचे मूळ गुणांकन शोधण्याच्या दोन पद्धती आहेत. एक अवयव वृक्ष वापरून मूळ गुणनीकरण. आपण 70 मूळ गुणांकन दोन प्रकारे शोधू शकतो. सत्तरचे मूळ अवयव दोन्ही बाबतीत 2, 5 आणि 7 आहेत. 850 या संख्येसाठी अवयव वृक्ष वापरून मूळ गुणनीकरण. दोन पुनरावृत्ती भागाकार पद्धत.
64 आणि 80चे मूळ अवयवीकरण शोधा. चौसष्टचे मूळ अवयवीकरण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आहे. 80चे मूळ अवयवीकरण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 आहे. आता आपण सर्वोच्च सामान्य अवयव HCF पाहू. 2 किंवा अधिक दिलेल्या संख्यांचा सर्वोच्च सामान्य अवयव HCF आहे. हा त्यांच्या सामान्य अवयवांपैकी सर्वात मोठा असतो. त्याचे दुसरे नाव GCD सर्वात मोठा सामान्य विभाजक आहे. दिलेल्या संख्यांचा HCF शोधण्यासाठी आपल्याला प्रत्येक संख्येचे मूळ अवयवीकरण शोधावे लागेल आणि नंतर HCF शोधावा लागेल. उदाहरण 60 आणि 72चा HCF शोधा. उपाय. प्रथम आपल्याला 60 आणि 72चे मूळ अवयवीकरण शोधावे लागेल. साठ बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. बहात्तर बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. नंतर सामान्य अवयवांना वर्तुळ करा. 2 2 3. साठ आणि 72चा मसावी 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12 आहे. सर्वात कमी सामान्य गुणाकार LCM. 2 किंवा अधिक दिलेल्या संख्येचा सर्वात कमी सामान्य गुणाकार हा त्यांच्या सामान्य गुणाकारांपैकी सर्वात लहान असतो. लसावी शोधण्याची पद्धती. मूळ अवयवीकरण पद्धत. लसावी शोधण्यासाठी आपल्याला दिलेल्या सर्व संख्यांचे मूळ अवयवीकरण शोधावे लागेल आणि नंतर जास्तीत जास्त वेळा आलेल्या सर्व मूळ अवयवांचा गुणाकार करावा लागेल. उदाहरण 60 आणि 72चे लसावी शोधा. उपाय. प्रथम आपल्याला 60 आणि 72चे मूळ अवयवीकरण शोधावे लागेल. साठ बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5.
72 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. लसावी शोधण्यासाठी आपण सामान्य घटकांची एकदा गणना करू आणि त्यांना उर्वरित इतर घटकांसह गुणाकार करू. 60 आणि 72चा लसावी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 360 आहे. पुनरावृत्ती भागाकार पद्धत. जर आपल्याला इतक्या संख्यांचा लसावी शोधायचा असेल तर आपण ही पद्धत वापरतो. उदाहरण 105, 216 आणि 314चा लसावी शोधा. उपाय. इतर संख्यांवर पुनरावृत्ती भागाकार पद्धत एकत्र वापरा आणि शेवटच्या ओळीत 1 येईपर्यंत भागाकार करा. एकशे 5, 216 आणि 314चा लसावी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 157 बरोबर 11,86,920 आहे. मसावी आणि लसावी यांच्याशी संबंधित काही वास्तविक जीवनातील समस्या पाहूया. उदाहरण 2 कंटेनरमध्ये अनुक्रमे 240 लिटर आणि 1024 लिटर पेट्रोल आहे. दोन्ही कंटेनरचे पेट्रोल अचूक वेळा वापरल्यास मोजता येईल अशा कंटेनरची कमाल क्षमता मोजा. उपाय.
आपल्याला कंटेनरची क्षमता शोधायची आहे जी दोन्ही कंटेनरच्या क्षमतेच्या अचूक विभाजक आहे, म्हणजेच कमाल क्षमता. म्हणून आपल्याला HCF मोजावे लागेल. $240 आणि 1040 चे सामान्य विभाजक 2 × 2 × 2 × 2 आहेत. अशा प्रकारे 240 आणि 1040 चे MCF 16 आहे. म्हणून आवश्यक असलेल्या पात्राची कमाल क्षमता 16 लिटर आहे. चला आणखी एक उदाहरण पाहूया. 20, 25 आणि 30 ने भागल्यास प्रत्येक बाबतीत 6 शिल्लक राहते. अशी सर्वात लहान संख्या कोणती असू शकते? उपाय: आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची असल्याने आपण प्रथम लसावी काढू. तर लसावी बरोबर 2 × 2 × 3 × 5 × 5. वीस, 25 आणि 30चा लसावी बरोबर 2 × 2 × 3 × 5 × 5 बरोबर 300 आहे. येथे 300 ही सर्वात लहान संख्या आहे जी 20 आणि 25 आणि 30 ने भागली तर प्रत्येक बाबतीत उर्वरित 0 राहील. परंतु आपल्याला अशी सर्वात लहान संख्या शोधावी लागेल जी सर्व प्रकरणांमध्ये उर्वरित 6 राहील. म्हणून आवश्यक संख्या 300 पेक्षा 6 जास्त आहे. आवश्यक संख्या बरोबर 300 अधिक 6 बरोबर 306. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे: सामान्य घटक म्हणजे अशा संख्या ज्या 2 किंवा अधिक संख्यांना अचूकपणे भागतात आणि उर्वरित संख्या सोडत नाहीत.
सामान्य गुणाकार म्हणजे अशा संख्या ज्या दोन्ही संख्यांच्या गुणाकारांचा विचार केला जातो. सहमूळ संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त कोणतेही सामान्य घटक नसतात, म्हणजेच ते तुलनेने मूळ असतात. HCF सर्वोच्च सामान्य घटक ही सर्वात मोठी संख्या आहे जी दोन किंवा अधिक संख्यांना उर्वरित संख्यांशिवाय भागते. LCM सर्वोच्च सामान्य गुणाकार ही सर्वात लहान संख्या आहे जी दोन किंवा अधिक दिलेल्या संख्यांचा गुणाकार आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.